काल महिना अखेर होता, तुम्ही सगळेजण घरी जाण्याच्या गडबडीत होता. आमच्याकडे इथे स्टाफ रूममध्ये स्टाफची मीटिंग चालू होती, त्यामुळे अगदी अनाहूतपणे एक पाहुणे काल आमच्याकडे आले. अजिबात फारशी ओळख नव्हती आधी आमची, पण ते 5 मिनिटांमध्ये ओळख झाल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडं या पाहुण्यांना काय बोलवायला हरकत नाही आहे. दैनंदिन अध्ययन अध्यापनामध्ये आपण पुस्तकी ज्ञानाचा वापर करतच असतो. काही वेळा तुम्हाला जबरदस्ती वाटते, परंतु पाठ्यपुस्तक संपवणे हे शिक्षकाचं काम असतं. परंतु पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच्या काही गोष्टी असतात, ते सांगण्यासाठी असं गोळा व्हावं लागतं. एखाद्या प्रत्येक वर्गामध्ये सांगणं ते शक्य नसतं, म्हणून आपण आज इथं असेंबल झालेलो आहोत. तर आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, ज्यांचं व्याख्यान सकाळी उच्च माध्यमिक विभागासाठी झालेलं पण आहे, अत्यंत चांगला प्रतिसाद त्या विद्यार्थ्यांच्याकडनं मिळाला आणि या पाहुण्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं होतं. पुन्हा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना या ज्ञानाचं पर्क्युलेशन व्हावं, यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत, श्री कुश दुर्गे, सकाळी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलंच आहे. आज दुसऱ्या सत्रामध्ये माध्यमिक विभागामध्ये आपण यांचं स्वागत करतोय. MA इंग्लिश आहे, MA पुन्हा MPhil हिंदी विषयामध्ये केलेलं आहे. कवी पण आहेत, लेखक आहेत आणि पुस्तक प्रकाशक पण आहेत. त्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत. काही पुस्तकं व्याकरणाची आहेत, क्लृप्त्यांची आहेत. तर ती पुस्तकं लिहून त्यांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन सोपं करण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे. तर पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून टाळ्यांच्या आवाजामध्ये हार्दिक स्वागत करतो. त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा. Thank you, sir. Okay. Good afternoon to all of you. मी कुश दुर्गे, कुश एम दुर्गे हे माझं पूर्ण नाव आहे. बेळगावहून आलेलं आहे. माझं काव्यनाम आहे अंकुश दुर्गे. मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश चारही भाषेमधून माझे हजारो पोएम्स आहेत, कविता लिहित आहे. त्याचबरोबर मी महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यामध्ये गेले 25-30 वर्ष मी लेक्चरिंग केलेलं आहे. सध्या रायटिंग अँड पब्लिशिंग प्लस खूप असे लेक्चर असतात, खास करून स्टडी इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम्स. तर सहजपणे कुठल्याही लेवलचा स्टुडंट सहजपणे सुपर रँकर बनू शकतो. आता समाजामध्ये प्रॉब्लेम आहे की बरेच पालकांना किंवा समाजात लोकांना वाटतं की आपले हे स्टुडंट्स किंवा मुलं मुली डल आहेत की मध्यम आहेत की कसे काय, चुकून एका दुसरा सुपर रँकर असतोय, बाकी सर्व कमी पडतात अभ्यास कव्हर करायला, असं एक समज आहे. ॲक्च्युअली अकॉर्डिंग टू माय नॉलेज आय कॅन से इट्स अ मिसअंडरस्टँडिंग. हे सर्व मिसअंडरस्टँडिंग आहे समाजामध्ये. तर जर का आपण टेक्निक्स वापरला आणि व्यवस्थितपणे जर अभ्यास केला आणि नंबर ऑफ आवर्स जर फॉलोअप केला दररोज, आणि सुट्टीचे दिवस जे लोकल सुट्ट्या असतात किंवा आणखी काही सुट्ट्या असतात, गव्हर्नमेंटचे असतील, अचानक काही सुट्ट्या मिळतात, तसेच दसरा दीपावलीची सुट्टी, समर वेकेशन, हे जे सुट्टीचे दिवस असतात खूप महत्त्वाचे असतात विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून. ही स्कूल कॉलेजना सुट्टी असते, याचा अर्थ अभ्यासाला सुट्टी असं समजूच नाही कोणी. त्याचा फायदा स्टुडंट्सनी 100% घ्यावा. दररोज समजा ॲव्हरेज मी सर्वांना सांगतोय 10वी वाले 10-10 तास अभ्यास करावं, 9वी वाले 9-9 तास, 8वी वाले 8-8 तास, 6वी 7वी वाले 7-8 तास आणि 1ली ते 5वी 5 तास दररोज, आणि LKG UKG वाले 2-2 तास, कॉलेजवाले 10+, 10-11-12 तास अभ्यास करावेत. एवढं जर का तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला आणि त्याचबरोबर जर का तुम्ही टेक्निक्स वापरला तर प्रत्येक जण सुपर रँकर बनू शकता. माझं एक स्लोगन आहे, हे माझं स्वतःचं स्लोगन आहे, नो बडी इज अ डल
and no subject is a tough, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. काही टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स, आयडियाज आहेत. आपण जर का हे फॉलोअप केला रे, सहजपणे सुपर रँकर बनू शकता. वयाच्या 22 मध्ये आपण IAS बनू शकता, IPS बनू शकता आणि इतर जे तुम्हाला बनायचं ते बनू शकता. 25-26 मध्ये आपण सायंटिस्ट बनू शकता. आणि मी हे सिद्ध केलेलं आहे माझ्या घरापासून आणि माझ्या स्टुडंटसाठी. कर्नाटक, महाराष्ट्र दोन्ही राज्यामध्ये मी लेक्चरिंग करत करत खूप काही स्टुडंट्स इन्स्पायर केलेलं आहे. सध्या गोवा असे तिन्ही राज्यातून मी फिरतो आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा 3 राज्य. प्रत्येक स्कूल कॉलेजमधून खूप छान आपला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि खूप स्टुडंट्स ते फॉलोअप देखील करत आहेत. आता मी सर्वच इथं लेक्चर द्यायला जमत नाही म्हणून यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे. माझे 2 यूट्यूब चॅनल आहेत, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. ऑल आर फ्री ऑफ कॉस्ट. त्यामधून तुम्हाला 4 भाषेतून लेक्चर मिळतात. तर इथे मी तुम्हाला एक आयडिया देत आहे, पाढे बनवायचं. फक्त 2 मिनिटामध्ये तुम्हाला 100 पर्यंत पाढे बनवता येतात. दिस इज क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज. बाहेर करायची गरजच नाही, वेळच लागणार नाही त्याला आणि आयुष्यात कधी विसरणारच नाही. पाढे 1 ते 100 फक्त 2 मिनिटात. लिहित बसायची गरज नाही, बाहेर करायची गरज नाही आणि आयुष्यात कधी विसरणार नाही. मग या पलीकडे विद्यार्थ्याला पाहिजे काय? अशाच पद्धतीनं मी लेसन्स एक बुक ना तुमचे 2 सॅटर्डे 2 संडेमध्ये एक बुक तुमचे 1 मार्क्स मध्ये ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रॅक्टिकली बाहेर होतात. हे शक्य आहे. त्यासाठी देखील मी व्हिडिओज बनवलेत. सरांना मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. सरांनी तुम्हाला ते व्हिडिओ शेअर करतील, तर ते तुम्ही फॉलोअप करा. सर्वच इथं आता मी सांगू शकत नाही, वेळेचं बंधन आहे. तर पण रात्रंदिवस आम्ही बसलं तरी शक्य नाही हे सर्व, कारण प्रत्येक लेक्चर माझे जवळजवळ अर्धा-पाऊण तासाचे लेक्चर आहेत. त्याचबरोबर हँड रायटिंग विदाउट टचिंग पेन अँड पेपर 10 मिनिटामध्ये जगभरातलं कोणतंही रायटिंग असो सुपर होते. इंग्लिश रनिंग रायटिंग होते फक्त 10 मिनिटात. ठीक आहे, आपण दररोज संध्याकाळी 10-10 मिनिटं प्रॅक्टिस करा आणि मग 1-8 दिवस लागतील किंवा 4 दिवस 2 दिवस. काही विद्यार्थी तासाभरात करू शकतात. आज सुपर रनिंग रायटिंग होऊ शकतंय. त्याचप्रमाणे मराठी, हिंदी, आणखी कोणतंही रायटिंग असेल तर सुपर बनवू शकता. आता माझे कितीतरी हजारो स्टुडंट्स अक्रॉस कर्नाटक, महाराष्ट्र सुपर आहेत, सुपर रँकर आहेत. प्रत्येक लेवलमध्ये आहेत. सर्व इंजिनियर्स, डॉक्टर्स, लेक्चरर सर्वच. त्याचबरोबर माझ्या 2 मुले मराठी शिकले, खेड्या शिकलेत. आता 2 मुले 2-3 महिन्यात सायंटिस्ट होत आहेत. फक्त सायंटिस्ट असं नाही तर मोस्टली एक सुपर सायंटिस्ट होणार, फ्युचरमध्ये होणारच, कारण सुपर स्टडी केलेत आणि हे प्रत्येकाला शक्य आहे. आपण प्रत्येक जण सायंटिस्ट बनू शकता. मी त्यांना एवढंच सांगितलं, हे आयुष्य आहे ना, हे आपलं जन्म आहे ना, हे फिरून मिळणार नाही. आता जे काय करायचं ते आत्ताच आम्ही करू शकतोय. हे आम्हाला एक फर्स्ट अँड लास्ट चान्स आहे. एवढंच मी त्यांना सांगितलंय. फोर्सेबली नाही शिकवलं, तर आयडियाज दिले आणि ते आज बनले. त्यांचे गुरुजींनी शिकवले, आम्ही घरी देखील हेल्प केलो, त्यामुळे ते रेडी झाले. तर फक्तच आता कर्नाटकाच नव्हे, इंडियाच नव्हे, माझी मोठी मुलगी 2-3 महिन्यापूर्वी पूर्ण जगभरात 1 ऑफ द सुपर टॉपर ऑफ द रिसर्च प्रोजेक्ट, महिन्याला 1-1 लाख रुपये स्टायपंड आहेत. हे फर्स्ट स्टेप आहे. नेक्स्ट स्टेप पोस्ट डॉक म्हणून असतं रिसर्च लाईनमध्ये. पोस्ट डॉकला जर कोणी, आपण प्रत्येक जण जाऊ शकता. जर का गेला रे, पोस्ट डॉक 1 वर्षाचा कोर्स असतोय. PhD आफ्टर PhD, डॉक्टरेट आफ्टर डॉक्टरेट. पोस्ट डॉक इंटरनॅशनल लेवलला 1 वर्षासाठी म्हणजे 10 महिन्याला 2 कोटी रुपये आजच्या रेटनं स्टायपंड मिळत आहे. एक जीवनपर्यंत आम्ही सर्व्हिस केलं तरी देखील ते 2 कोटी बचत करू शकत नाही. पण तुम्ही स्टुडंट लाईफमध्ये हे करू शकता आणि नंतर मग सर्व्हिस करत असताना, रिसर्च लाईनमध्ये असताना ते पेमेंट खूप मोठे असतात. हे सर्वांना शक्य आहे. आपण प्रत्येकजण करू शकता. त्यासाठी
टेक्निक्स वापरा. टेक्निकल स्टडी इज द सुपर स्टडी. आणि त्याचबरोबर आपलं वेदिक मॅथ्स. वेदिक इंडियन ट्रेडिशनल मॅथमॅटिक्स इट्स अ एक्स्ट्राऑर्डिनरी. इट्स अ वर्क ऑफ ब्रेन ॲक्टिव्हिटीज. सो इथे मी एक जस्ट मॉडेल दाखवतोय तुम्हाला. बघा इथे एक 52चा पाढा इथे कसं बनवायचं एक मॉडेल आणलेलं आहे. तर या मॉडेलच्या सहाय्याने आपण टाइम लावून बघू शकता. फक्त 2 मिनिटात तुम्हाला 100 पर्यंत पाढे क्रिएट करायची आयडिया मिळते. आणि नंतर एक मी गुणाकार देतोय. जगभरातले गुणाकार तोंडी येतात तुम्हाला. तसेच एक वर्ग पुरेसा आहे. जगभरातले वर्ग येतात. तसे बेसिक ऑपरेशन मॅथ्सचे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या ज्या गोष्टी आहेत ना, एवढं जरी तुम्ही बेसिक एक अर्धा बेसिक आयडियाज वेदिकच्या सहाय्याने जर प्रॅक्टिस केला तर मॅथ्स सुपर फास्ट होते. फक्तच मॅथ्स नव्हे, आपलं ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होतंय. ऑटोमॅटिक ऑल सब्जेक्ट सुपर होतात. सो आय एम सेइंग नोबडी इज डल अँड नो सब्जेक्ट इज अ टफ. But you have to follow some special techniques, tricks, methods and ideas. चला तर इथे बघा. इथे माझं YouTube चॅनलचं नाव आहे अंकुश दुर्गी. फेसबुक अंकुश दुर्गी, इंस्टाग्राम अंकुश दुर्गी. अलीकडे मी नवीन चॅनल सुरू केलेलं आहे खास करून मराठी भाषिकांच्यासाठी, अंकुश दुर्गी मराठी मीडियम चॅनल. म्हणजे दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. फ्री मध्ये सर्व लेक्चर मिळतात. एव्हरी डे. स्कूल मिस करू नका, पिरियड्स मिस करू नका. आणि घरी वेळ मिळेल त्यावेळी हे चॅनल यूज करून घ्या. तुम्हाला सुपर गोष्टी मिळतात. एक आणि दररोज अभ्यास आपल्या गुरुजींनी दिलेला अभ्यास कसं करायचं त्यासाठी देखील माझे व्हिडिओज आहेत. दररोजच्या दररोज सॅटर्डे संडे सर्वच व्हिडिओज आहेत. येस कम ऑन. नंबर इथे बघा. मी स्टार्ट म्हणतोय त्यावेळी कोणाकडे वॉच असेल किंवा मोबाईल असेल तर जरासं टाइम सेट करून बघा. 2 मिनिटाच्या आत तुम्हाला 100 पर्यंत पाढे बनवण्याची कला मिळते. आर यू रेडी? प्लीज सेट युअर टाइम. कम ऑन. 52. प्रथम 5 साठी आपण पाढे लिहून घ्यायचं. तसेच 2 साठी. हे वेदिक टेक्निक आहे. म्हणजे वेगवेगळे पाढे लिहून घ्यायचं अगोदर. नंतर वेदिकच्या टेक्निकच्या सहाय्याने आपण दोन्ही मिक्स करून इकडे 52चा पाढा तयार करायचा आहे. बघा इथं बनवतोय आपण. टेक्निक आहे वेदिक. इकडे 2 अंक असतील तर दुसऱ्या पाढ्यातील शेवटचे अंक म्हणजे एक ओळ अंकाची इकडे डायरेक्ट उचलून ठेवायचं. म्हणजेच 2 4 6 8 0. पुन्हा सेम 2 4 6 0 8 0. एक ओळ आपण डायरेक्ट इकडे उचलून ठेवायचं. लास्ट 2 अंक असतील तर एक लाईन. आणि फ्रंट लाईन दुसऱ्या पाढ्याचे हे पहिल्या टेबल मध्ये मिळवायचं. म्हणजेच 5 इथं मिळवण्यासाठी काही नाही आहे तसे 5 ठेवायचं. 10 15 20 इथे आता हे अंक सुरू झाले जसे स्थानातले दुसऱ्या पाढ्याचे. 25 अधिक 1 26. 30 अधिक 1 31. 35 अधिक 1 36. 40 अधिक 1 41. 45 अधिक 1 46. 50 अधिक 2 52. आता आम्हाला 52चा पाढा मिळालेला आहे. याच पद्धतीने 53चा पाढा बनवू शकता का आपण? शक्य आहे का? होय ना? गुड. 64चा पाढा बनवू शकता काय? येस. 76. येस. 87. 99. गुड. म्हणजे तुम्हाला आता 100 पर्यंत पाढे बनवता येतात. एम आय राईट? येस. येस. चेक युअर टाइम. प्लीज चेक युअर टाइम. किती झाले? 54. 1 मिनिट 54 सेकंद. काय फक्त 54 सेकंद? फक्त 54 सेकंद. एक ते 2 मिनिटाचं काम आहे. फक्त 1 ते 2 मिनिटाचं. आयुष्यात एकदा 1 ते 2 मिनिटं तुम्ही इन्व्हेस्ट करा. ऍव्हरेज मी सर्वांना सांगतोय 1-2 मिनिट आहे. पण ऍक्च्युअली काम आहे 1 मिनिटाचं. आणि हे फक्त पाढ्यासाठीच नव्हे, आता जगाचं मॅथ्स सुपर फास्ट होतोय तुमचं. ते एक उदाहरण तुम्हाला दाखवतो मी इकडे. बघा पुढच्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला हजारो पाढे बनवता येतात. लाखो करोडो पाढे बनवता येतात. पण माझं रिक्वेस्ट आहे
आपण हे पाढे कधीच लिहित बसू नका, प्रॅक्टिस बी करू नका, बाहेर बी करू नका. जस्ट टेक्निक तुमच्या जवळ असू दे. तुम्हाला कोणी विचारलं 99चा पाढा बनवा, जमदिसी 99चा पाढा बनवू शकता. कशा प्रकारे बनवता येईल 99चा पाढा कोणी सांगू शकता का? काय करायचं? गुड गुड, यू कॅन से. पहिल्या 9 साठी पाढा लिहून घ्यायचा, दुसऱ्याचं बी लिहून घ्यायचं आणि वैदिकच्या टेक्निकच्या सहाय्याने ते मिक्सअप करायचं. इज इट क्लिअर? गुड. ओके, आता आपण 1-2 गणित बघूया. तुम्हाला एक गुणाकार देतोय. जगभरातले गुणाकार इथं बसले बसले तुम्हाला येतात. येस, कम ऑन. येस सर, हे रिव्हर्स करावं लागणार. रिव्हर्स करायचं हा, काय? reverse. संजू चॉक आणि टेस्ट कळालं का रे सर्वांना? पलटी होय ना? थोडस त्या स्टुडंट्सना दिसायला जरा असं ऑड होत आहे, रॉंग लाईन होत आहे, तरी तुम्ही त्याला सर्वांना द्या. सांगू शकता तुम्ही. येस, ठीक आहे. तर आता आपण 1-2 गणित बघूया. एक गुणाकार, सर तेवढ्या एक वर्ग. चालेल सर, चालेल चालेल. ओके, ऑलरेडी एक भागाकार आहे बघा इथे. हेच आपण पुसण्याऐवजी ओके, इथे बघा ऑलरेडी एक भागाकार इथं रेडीमेड आहे. याचाच उपयोग करूया आपण. नंतर गुणाकार बघूया. भागाकारामध्ये एक 5-6 मॉडेल आहेत. म्हणजे 5 न भागाकार असेल तर आता मी देतो हे मॉडेल. 2 न वेगळं, 3 न वेगळं, 7, 11, 13 आणि 19 असे 5-6 मॉडेल आहेत. हे आता 5 असेल तर कसं करायचं बघा. आणखीन एक लक्ष ठेवा, वैदिक सर्वत्र उपयोग पडतोय तुम्हाला जॉब देण्यासाठी. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, एसडीए, एफडीए, एमपीएससी, आयएएस, यूपीएससी, कुठे वाटेल तिथं तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्म म्हणजे कॉम्पिटेटिव्ह प्लॅटफॉर्म वरती गेला ना, प्रत्येक ठिकाणी डायरेक्ट वैदिकचाच उपयोग होतोय. त्यासाठी इथे बघा एक म्हणजे आणि दररोज तुमच्या स्कूल मेथडला बी उपयोग होणार आहे वैदिक. येस, कम ऑन. इथे एक गणित आहे 1, 2, 3, 4 भागिले 5. समजा भागिले 5 असेल तर वैदिक टेक्निक आहे. आपले भारतीय शिक्षण पद्धती आणि गणित पद्धती हजारो वर्षापूर्वीची. तर इथे वैदिक मध्ये सांगतात दिलेला नंबर डबल करा जर 5 ने भागाकार असेल तर. कंडिशन, दिलेला नंबर डबल. 4 चा डबल 8, 6, 2. दिलेला नंबर आपण डबल केलं तर, आणि इथे 5 1 आहे, 1 तर 1 सोडून पॉइंट द्यायचा. ओके, दिस इज आन्सर. ओके, संपले ते गणित, उत्तर. मग आता तेच, इज इट इझी और टफ? गुड गुड. बघा आता हेच आपण स्कूल मध्ये कसं सोडवतोय बघा. स्कूल मेथड. आपले ब्रिटिशांनी काय केले, वैदिक घेऊन आम्ही जे तोंडी आमच्या पूर्वजांनी सांगितले गणित गणित तोंडी तोंडी, तेच त्यांनी स्टेप मध्ये मांडले. तेच स्कूल मेथड झाला. त्यांनी सांगू लागले की हे बघा आमचं मॉडर्न आहे, मॉडर्न आहे, स्टेप्स आहेत आमच्या, बाकी काही नाही. येस, बघा मग दोन्ही जर फॉलोअप केला रे सुपर रँकर बनता. येस, कम ऑन. इथे बघा आता काय घेतलं, आता स्कूल मेथड 1, 2, 3, 4 भागिले 5. मग इतर गुणाकार आता तुमच्या गुरुजींनी शिकवतात प्रायमरी हायस्कूल कॉलेज मध्ये. तर हे 5 असेल तर 10 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2 द्यावं आणि हेच 2 पुन्हा वरती द्यावं. बरेच वेळा तुमच्या कानात शब्द ऐकू येतात, एका संख्येने अंशाने छेदाला गुणाकार करा. तर हेच 2 वरती घेतोय, पण त्या 2चं ड्युटी वेगळं आहे, त्याचं रिझन वेगळं आहे. हे जे घेतो ना, हे 5ला 10 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, हेच 2 वरती आहे, पण त्याचं ड्युटी आहे रेशिओ बॅलन्स करण्यासाठी. रेशिओ हे आयएएस आयपीएस मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतात, एमपीएससी मध्ये ओरल मध्ये याचे वेगवेगळे काय रिझन्स आहेत. तर बघा
हे 5 दोन्ही 10, बेचोक 8, आलं ना. पुन्हा हे बघा 2 4 6 8 हेच ते डबल केलं आपण. पुन्हा आता 1 शून्याला ब्रिटिशांनी सांगितले 1 शून्य असेल तर 1 सोडून पॉइंट द्या, 1 सोडून पॉइंट दिला. सेम उत्तर. हे स्कूल मेथड आणि ते वैदिक मेथड. मग त्यांनी काय केले, आम्ही सांगितलं डबल करा, त्यांनी काय केले डबल मांडून घेतले स्टेप. मग ते एक स्टेप सोडून ठेवले. आम्ही सांगितलं 1 आहे 1 सोडून पॉइंट द्या, त्यांनी सांगितले 1 शून्य आहे तर 1 सोडून पॉइंट द्या. एवढंच डिफरन्स आहे. म्हणजे आपलंच तोंडी असलेलं वर्णन त्यांनी स्टेप मध्ये मांडलं. म्हणून दोन्ही पद्धती आपलेच आहेत. एक स्टेप बाय स्टेप आहे आणि ते ओरल आहे. जर तुम्ही वैदिक मॅथ्स पहाटे 4 ला उठून दररोज 1 2 असे गुणाकार काहीतरी बेरीज वजाबाकी तोंडी असं प्रॅक्टिस करा, दिवसभर तुमचा ब्रेन सुपर ऍक्टिव्ह राहतोय आणि अभ्यास ऑटोमॅटिक ऑल सब्जेक्ट सुपर होतात. अरे ब्रेनच ऍक्टिव्ह झाल्यामुळे ऑटोमॅटिक सर्वच गोष्टी सुपर होतात. ह्या गोष्टी करायचं. पहाटे 4 ला उठा, अभ्यास करा. 4 शेवटी 4:30 ला तरी उठा. 9वी 10वी वाले कंपल्सरी 4 ला उठावं आणि अभ्यास करावं. रात्री 10 10:30 ला झोपा, पहाटे 4 4:30 ला उठा, अभ्यासाला लागा. सुपर रँकर बनू शकता. रविवार शनिवारचे सुट्टीचे दिवस 100% यूज करा. येस कम ऑन. आता दुसरं तुम्हाला एक गुणाकार देतोय. ओके, एक गुणाकार जर वरातले गुणाकार तुम्हाला तोंडी येतात बघा इथे, आणि एक वर्ग A to Z वर्ग तुम्हाला तोंडी येतात. असे टेक्निक्स आहेत. हे विनाकारण सर्व आपल्या समाजामध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे. गणित टफ आहे, गणित टफ आहे नाही आहे. कोणताही विषय टफ नसतोय. आपलं हे बघा एक गुणाकार से 74 into 6 म्हणजे 52 चा पाढा आपण 6व्या स्टेजला गेल्यासारखं झाला म्हणजेच गुणाकार. बघा हे 74 चा पाढा आपण 6व्या स्टेजला घेऊन जायचा आहे डायरेक्ट. पूर्ण सर्व पाढे लिहिण्यापेक्षा पूर्ण सर्व पॉइंटचा 6व्याला जायचं म्हणजे गुणाकार. पाढे पाढे एवढं जर तुम्ही समजून घेतलं रे जर सगळं सोपं होतं. येस कम ऑन. 6 चौक 24, 6 सत्ते 42. बघा इथे 2 आहेत, 2 अंक आहेत 2. तर दुसऱ्यामध्ये 2 भाग करा. दुसऱ्यामध्ये 2 असताना म्हणजेच 2 अंक असतील तर दुसऱ्या पाढ्यातील 1 अंक डायरेक्ट उचलून ठेवायचा आणि अलीकडचा अंक पहिल्या पाढ्यामध्ये मिळवायचा. ओके, म्हणजे 42 अधिक 2 44. ओके, दिस इज आन्सर. फिनिश. उत्तर इझी होणार. आता तुम्हाला इथे एक टेक्निक आहे, एक टेक्निक आहे. इथे 2 असतील तर 1 उचलून ठेवायचं आणि 1 इकडे मिळवायचं. समजा इथं 3 असतील तर 2 उचलून ठेवायचं, नेहमी 1च मिळवायचं. समजा 4 असतील तर 3 तिकडे उचलून ठेवायचं डायरेक्ट, नो चेंजेस, 1च मिळवायचं. आणि 5 असतील तर 4 1, 9 असतील तर 8 1, 101 असतील तर इतके अंक 100 अंक तिकडे डायरेक्ट उचलून ठेवायचं, 1च इकडे ठेवायचं. 1011 अंक असतील तर 1010 अंक डायरेक्ट उचलून ठेवायचं, 1च मिळवायचं. म्हणजे आता तुम्हाला हजारो अंकी संख्या दिलं तरी देखील तुम्ही गुणाकार करू शकता. एक ट्रायल बघूया, एक ट्रायल. येस कम ऑन. 44 गुणिले 4 44 into 4 तोंडी करू शकता आता तुम्ही. वाव, गुड. कोण सांगितले ते? येस प्लीज स्टँड अप. येस कम ऑन बिग वे. गुड गुड, यू आर राईट. बघा एक मिनिट एक्सप्लेन करूया. बघा सर्व खूप प्लीज स्टँड अप. 44 into 4 4 4 जा 60,
4 4 जा 16 म्हणजे 4 चौक 16 4 चौक 16 दोन 16 आले. दुसरे 16 फोडा. 6 तिकडे घ्या आणि 1 पहिल्या 16 मध्ये ऍड करा. 16 अधिक 1 17. 17 आणि 6 176. That's answer. Yes, please. Your good name. Yes. Sir, mic there. Please. तिथं घेऊन सांग. तुझं नाव सांग. Yes, sir. नाही इकडे जरा थांब. इकडे दूर घे. इथं थांब. इथे थांब. हा थांब तिथं थांब. हा तुझं नाव सांग पूर्ण. तनुश्री शीतल जवळ घे जरा. तनुश्री शीतल. येस. क्लास कोणता तुझा? 10th. वाव गुड. शाळेचं नाव? श्रीमती अक्काताई नानाजी हायस्कूल. येस. ओके. आणखी जरा जोरात सांगायचं. परत एकदा शाळेचं नाव सांग. श्रीमती अक्काताई नानाजी हायस्कूल तत्वान. गुड. त्यानंतर तुमच्या या शाळेमध्ये कोणकोणते मीडियमचे स्टडी करतात स्टुडंट्स? सेमी इंग्लिश आणि मराठी. गुड. तालुका? शिरोळ. येस. जिल्हा? कोल्हापूर. ओके. थँक्यू. कसं वाटलं टेक्निक तुला? छान वाटतं. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके. लास्ट एक देतोय गुणाकार. कोण सांगू इच्छिता? लास्ट एक गुणाकार. कम ऑन. एक वर्ग देऊन आपण क्लोज करूया. येस कम ऑन. गुड. कम हियर. वाव. सो फास्ट. सो व्हेरी नाइस. येस. गुड. ते घे तिथं थांब. येस. हा घे इकडे जवळ इकडे. इथं थांब. हा थांब. असं जरा असं. फेस तिकडे. येस. काय तुझं नाव? जवळ घे जोरा सांग. विघ्नेश महेश पाटील. वाव सुपर. याचं नाव देखील वेदकालीन आहे रे. मोस्टली आम्हा सर्वांचं नावच वेदकालीन आहे. माझं नाव आहे कुश. भावाचं आहे लव आणि विघ्नेश. ओके. भरपूर असे. आता सरांचं नाव म्हणा. तुमचे कुणाचं बी नाव घ्या. पूजा, लक्ष्मी, सरस्वती. ओके. प्रकाश, ज्योती, आकाश. बघा ही नावं आपले सर्व वेदकालीन आहेत. येस. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. कितवीचा आहे तू वर्ग? इयत्ता 5वी. वाव सुपर. येस. कळालं का हे टेक्निक? कळालं? गुड. तर तुला मी एक गुणाकार देतो आहे. तोंडी ट्राय कर. नाही जमलं तर तिथं सोडव म्हणे. घाबरायची काही गरज नाही. घाबरण्याचे लक्षणच नाही त्याच्या तोंडावरती. पळत आला तिकडून. वाव सुपर. कम ऑन. ओके. 1 मिनिट. कोणी उत्तर द्यायचं नाही. तो आलेला इकडे. प्लीज सपोर्ट हिम. प्लीज लेट हिम आन्सर. ओके. कम ऑन. स्टार्ट. क्वेश्चन आहे 99 गुणिले 9. वाव सुपर. 891. ऍक्च्युअली त्याला हाफ ऑफ द टाइम तो आन्सर काढलेला मी ऑब्झर्व करत होतो. पण थोडस कन्फर्मेशन करण्यासाठी रिपीट केला. जर टाइम घेतला त्यानं 1 मिनिटच्या आत एक अर्धा मिनिट त्याही पेक्षा लवकर तो आन्सर रेडी केलेला. ओके. गुड. हाऊ डू यू फील अबाउट दीज थिंग्स? येस. चांगलं वाटतं. गुड. थँक्यू व्हेरी मच. येस प्लीज. ओके. आता मी तुम्हाला एक वर्ग देतोय. जगभरातले वर्ग तुम्हाला तोंडी येतात. येस. म्हणजे मॅथ्स ऑटोमॅटिकली मॅथ्समुळे ब्रेन ऍक्टिव्हिटीज सुपर होतात आणि ऑटोमॅटिक ऑल सब्जेक्ट सुपर होतात. येस. कम ऑन. आता एक वर्ग बघा. Yes, come on. Say 93 8 चा स्क्वेअर. 93 8 चा स्क्वेअर. इथे रूल आहे. पहिल्याचा वर्ग घ्यायचा. 9 चा वर्ग 81. दुसऱ्याचा वर्ग घ्यायचा. 3 चा वर्ग 9. हे
बरोबर उत्तर आहे, पण टेक्निकल आन्सर इज 09. मीन्स स्क्वेअर्स आर ऑलवेज एक्सप्रेस्ड मिनिमम इन 2 डिजिट्स. तुम्हाला IAS IPS मध्ये गेल्यानंतर विचारतात स्क्वेअर्स आर एक्सप्रेस्ड इन मिनिमम 1 or 2 डिजिट और हाऊ मेनी डिजिट्स. त्यावेळी तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. टेक्निकल आन्सर इज 09. इज इट क्लियर? येस, कम ऑन. 1 स्क्वेअर 1. टेक्निकल आन्सर 01. 2 the square 04. Technical answer. Common 4. 4 square 16. There is no need of 0 because there are 2 digits already. Okay, come on. बघा, पहिल्याचा वर्ग दुसऱ्याचा वर्ग. इज इट क्लियर? नेक्स्ट एक स्टेप झालं म्हणून एक प्लेस सोडायचा. इथे एक स्टेप आम्ही कव्हर केलं म्हणून एक स्टेप सोडायचं लास्ट. मग आता दोन्हीचा गुणाकार करा. 9 त्रिका 27. त्याचं डबल करा. 54 इकडे ऍड करा. 54 ऍड दॅट प्लस this is 9, this is 4, 6 and this is 8. Okay, this is the square of 92. Is it clear? तर बघा इथं टेक्निक आपलं स्कूलिंग मॅथ्स कसं याला लिंक्ड आहे. बघा लिंक आहे ते. पहिल्याचा वर्ग a स्क्वेअर, दुसऱ्याचा वर्ग b स्क्वेअर, दोन्ही गुणाकार म्हणजे ab, त्याचा डबल 2ab. आपले ब्रिटिशांनी तो फॉर्म्युला तयार केला आमच्या वेदिकवरती. काय केले त्याने? a plus b होल स्क्वेअर दॅट्स इक्वल्स a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तोच तो फॉर्म्युला आहे, आमचाच फॉर्म्युला त्याने यूज केले. पहिल्याचा वर्ग दुसऱ्याचा वर्ग लास्ट सोडायचं आणि दोन्ही गुणाकार करून डबल करून ते मिळवायचं. आता तुम्हाला 99चा वर्ग विचारलं तर करता येईल की नाही? येणार ना? गुड, थँक्यू थँक्यू. आता याच पद्धतीने भरपूर माझे व्हिडिओज आहेत. 2-3 आयटम मी सांगितलेले आहे तुम्हाला. वर्ग एकच मॉडेल जगाला, एकच मॉडेल आणि गुणाकार देखील एकच मॉडेल. भागाकार मध्ये एक पासा मॉडेल आहे. मग बाकी बेरजेचे वजाबाकीचे काही टेक्निक्स आहेत ते माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला मिळतील, स्टेप बाय स्टेप मिळतील. ते नंतर ते हळूहळू तुम्ही करू शकता. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पाहिजे तर एक लास्ट एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये डबल स्क्वेअरचं कसं विचारतात बघा. सर्व स्कॉलरशिप. सर याला एक प्रश्न आहे, तुझी इच्छा आहे काय पाहिजे? स्क्वेअर. हा, काय पाहिजे? तू करून दाखवतोस. गुड गुड, कम ऑन हियर. त्याला एक चान्स देऊया. ठीक आहे. आल्या. येस, कम ऑन. कितवीचा तू? 5वीला. येस, सांगतो ना. 5वी. स्वराज अविनाश सुतार. वाव, स्वराज. वाव, सुपर. हा, तर शाळेचं नाव? श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल. येस. दत्तवाड. येस. तालुका? शिरोळ. जिल्हा? कोल्हापूर. येस. तू वेदिक शिकलायस का? वेदिक शिकलायस का? वेदिक मॅथ्स? हो. येस, कम ऑन. याला वर्ग करण्यामध्ये पाहिजे काय, गुणाकारात पाहिजे काय, कोणतं तुझं तू कर. येस, लिहू. इथे मोठ्या अक्षरात लिहायचं. जरा अक्षरे असे मोठे मोठे पाहिजे. तुला काय पाहिजे ते तुझ्या मनाने लिहून टाक. कर. वाव. असं ते आता काढू नकोस. हा, जरा ओके. त्याचं डबल केला गुणाकार करून. 81 ए बी केला, त्याचं डबल केला, 2 गुणाकार केला त्याला. येस येस. बघा इथं या पद्धतीने सोडवून बघा. कोण या पद्धतीने कोण सोडवतं का? माईक बंद पडला वर्क. येस. दुसरे या पद्धतीने कोण सोडवता? येस.
या बघूया इकडे. ओके, त्याची एक पद्धत तो दिलेला आहे. इथं बघा, इकडे चेक करूया आपण. आपल्या वैदिक 99चा वर्ग कसं आहे, इट्स ओके. त्याचं बघूया इथं कसं काय चेक करूया आपण. आपल्या पद्धतीने कसं सोडवायचं याला. पहिल्याचा वर्ग किती झाला, दुसऱ्याचा वर्ग 81. एक प्लेस सोडायचं, दोन्हीचा गुणाकार करा 81, त्याचा डबल करा 162. हे मिळवा. हे किती झाले, 1. हे किती झाले, 10. आजच्याला 1 किती झाले, 8, 9. नाही, थोडस गोंधळ झालंय त्याचा, नो प्रॉब्लेम. याच्यामध्ये काय माहितीये का, तर हे करू शकता तुम्ही, पण हे 16 सुलभ सूत्र आणि 13 उपसुलभ सूत्र आहेत. मग त्याच्यातून जर गेला की नाही, हे तुम्हाला करेक्ट प्रोसिजर मिळतात. थोडस त्याचं बी बरोबर आहे, पण त्याच्या इथं मांडणीमध्ये जरा पुढे मागे झालं. ओके, कळालं का रे. येस, थोडस म्हणजे हे तोंडी गणित आहे, ते तोंडी गणित आहे, त्यामुळे मिक्सिंग झालंय. नाहीतर हे कसं आहे, 16 सुलभ सूत्र 16 सुलभ सूत्र आणि 13 उपसुलभ सूत्र, थोडस मिक्सिंग आहे. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू, नो प्रॉब्लेम. काही घाबरायची गरज नाही. येस येस येस, त्याची तिथं मांडणीमध्ये थोडस पुढे मागे झालंय त्याला, बाकी काही नाही. ओके, ठीक आहे. आपण नेक्स्ट. ओके, आता येस लेट अस क्लोज ऑर वन लास्ट सर. येस, लास्ट वन. तुम्हाला सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बघा झनदिसे आन्सर कसे देता येतात, या सर्व गोष्टींचा वापर केला तर बघा. हे बघा. ओके, से 45 स्क्वेअर मायनस 44 स्क्वेअर. 45 स्क्वेअर मायनस 44 स्क्वेअर. इथे वैदिक मध्ये सांगतात कंडिशन, दोन्ही वर्ग असून मध्याला जर मायनस असेल तर कंडिशन, तर या दोन्हीचं बेरीज करा. दोन्हीचं बेरीज किती होणार, 45 अधिक 44, 89. दिस इज आन्सर. हो, संपला आन्सर. ओके, हे तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाम्स आणि सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून असं उत्तर येतात. तर आता हे कसं स्कूल मेथड मध्ये बघा, स्कूल मेथड मध्ये याला रूल आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मग याचं एक्सपान्शन येतं ए प्लस बी अँड ए मायनस बी. हा सूत्र इथं अप्लाय होतोय. बघा कसं करतो आपण. ए म्हणजे 45, बी म्हणजे 44. पहिल्यांदा ऍड करायचं, दुसऱ्यांदा मायनस करायचं. दॅट्स इक्वल्स 45 प्लस 44. अनदर बकेट 45 minus 44. Next, add these both. That is 89. Subtract this 1. That is, this is 89 into 1. Answer is 89. Finish. हे झालं स्कूल मेथड. मग आता तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे सर सोडवत बसलं तर मार्क्सच मिळत नाही, पण स्कूल मध्ये असे सोडव. स्कूल आणि हे आन्सर राईट और रॉंग चेक करायला वैदिक यूज करा. तुम्हाला सर्व दृष्टिकोनातून वैदिक हेल्प होतोय. एक तर पहिली गोष्ट, ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होतोय आणि ऑटोमॅटिकली ऑल सब्जेक्ट सुपर होणार आणि मॅथ्स सुपर. आणि मॅथ्स तुम्हाला सर्वत्र उपयोग पडतं वैदिक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ओके, आपल्या
प्रिन्सिपल सरांनी आणि आपले सर्व स्टाफ मेंबर्स, आपले नेजे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य, आपल्या प्रिन्सिपल सरांनी अधिक माहिती नसताना देखील मला इथे माझे विचार मांडण्यासाठी अमूल्य वेळ दिलेला आहात आणि त्याचबरोबर आपले स्टाफ मेंबर्स आणि आपण सर्व मिळून खूप विशेष मला वेळ दिलेला, त्याबद्दल आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक्यू. येस, माझे भरपूर व्हिडिओज आहेत. अंकुश स्टडी मेथड मी सरांना शेअर केलेला आहे ऑलरेडी. अंकुश स्टडी मेथड, हँड रायटिंग इम्प्रुव्हमेंट, टाइम टेबल दररोज कसं फॉलोअप करायचं, सुट्टीतून टाइम टेबल कसं फॉलोअप करायचे, भरपूर व्हिडिओज आहेत. आणि आज तुमचा देखील व्हिडिओ बनलेला आहे. तुमचे 2 व्हिडिओ, एक कॉलेज आणि एक तुमचं हायस्कूल सेक्शन, 2 व्हिडिओज आज रात्री YouTube चॅनलवरती येत आहेत. खास करून मराठी मीडियमच्या YouTube चॅनलवरती तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब बेल करून आज घरी गेल्यानंतर अंकुश दुर्गी YouTube चॅनल, ज्यामध्ये 4 भाषा आहेत आणि स्पेशल मराठीसाठी अंकुश दुर्गी मराठी मीडियम चॅनल, या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जुन्या चॅनल मध्ये व्हिडिओ काढू शकत नाही. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून लाईक बेल करून व्हिडिओ बघून लाईक वाटले तर ते लाईक करून सर्वांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. आज आपल्या इथं श्री अंकुश दुर्गी MA इंग्लिश, MA MPhil हिंदी यांनी इथे येऊन आपल्याकडं वैदिक पद्धतीने कशा पद्धतीनं गणित सोडवायचं त्याबद्दलचं माहिती दिली. आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू.